विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एएस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। सीपी मुंबईची किंवा मुंबईची पोलीस भरती देणार असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघणं गरजेचंच आहे। गेल्या वर्षीच्या मुंबई पोलीसला येऊन गेलेला हा क्वेश्चन आहे। जसं खालील वाक्यातील क्रियापद ओळखा। तू त्या राजपुत्राला वर। आता तू त्या राजपुत्राला वर याचा अर्थ त्याच्याशी लग्न कर। आपल्याला काय विचारलंय? क्रियापद ओळखा असं म्हटलंय, त्यामुळे याचा आन्सर आहे पर्याय नंबर 3 वर। तर इथं वर याचा अर्थ वर असं अर्थ घ्यायचा नाहीये, तर इथं वाक्यानुरूप याचा अर्थ वरणे याचा अर्थ लग्न करणे असा अर्थ होतो। त्यामुळे क्रियेशी रिलेटेड हा शब्द येतो, क्रियावाचक, आणि म्हणून तो वाक्यातलं क्रियापद आहे। आता याच्याशीच एक्स्ट्रा माहिती आपल्याला द्यायची आहे मला, कारण याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेत। ही वाक्य बघितली की तुम्हाला आठवतील। जसं हे वाक्य आहे बघा, दशरथाने कैकेयीला 2 वर दिले, याच्यामध्ये वर हा शब्द आहे। मी घाबरून वर पाहिले, याच्यामध्ये पण वर हा शब्द आहे। झाडावर पक्षी बसला होता, याच्यामध्ये पण वर हा शब्द आहे। आणि वरपिता तोऱ्यात वावरत होता, बहुतेक इथं वरपिता लग्नात तोऱ्यात वावरत होता असं काहीतरी सेंटेन्स आहे। तर मी एवढंच लिहिलंय। 4 जर वाक्य बघितली आणि हे जर वाक्य बघितलं तर ह्या सगळ्या वाक्यांमध्ये वर हा शब्द आलेला आहे। मात्र सगळी वाक्य बघितली असता सगळ्याही वाक्यांमध्ये वर या शब्दाचं कार्य वेगवेगळं आहे। म्हणजे काय? तर जसं बघा, दशरथाने कैकेयीला 2 वर दिले, म्हणजेच काय, दशरथाने कैकेयीला वचन दिले होते की रामाला वनवासात पाठवेन वगैरे, तर असे 2 वचन दिलेले होते। इथं वर हा शब्द नामाचं कार्य करतो, म्हणून वर या शब्दाचं कार्य जर विचारलं असेल तर ते नाम आहे वाक्यामध्ये। जसं मी घाबरून वर पाहिले, इथं हा ठिकाण किंवा स्थलवाचक शब्द आहे, जो क्रिया विशेषण हे जरा पुसते मी, त्यामुळे ह्या वाक्यामधला हा जो शब्द आहे हा क्रिया विशेषण अव्यय आहे। क्रिया विशेषण अव्यय म्हणजे पाहण्याची क्रिया कुठे होते? क्रियेविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतात। तर क्रिया विशेषण अव्यय इथं घाबरून पाहण्याची क्रिया कुठं होतीये? तर वर। वर हे ठिकाण दर्शवणारं म्हणजे स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय आहे। म्हणजे या वाक्यातला वर हा शब्द स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय आहे। आता इथं बघा, झाड हे काय आहे? नाम आहे, आणि त्याला वर हा शब्द जोडलेला आहे। ज्या वेळेला नामाला किंवा सर्वनामाला अशा पद्धतीची क्रियाविशेषण अव्यय जोडून येतात, त्यावेळेला त्याचं शब्दयोगी अव्ययामध्ये रूपांतर होतं। म्हणजे इथं तर वर हा शब्द शब्दयोगी अव्ययाचं काम करतोय। आलं लक्षात? आता वरपिता तोऱ्यात वावरत होता किंवा वरपिता लग्नात तोऱ्यात वावरत होता असं समजा जर वाक्य असेल आणि इथं वर असेल, तर या वाक्यामध्ये पिता कोण कुठला? तर वरपिता। म्हणजे इथं पित्याविषयी अधिक माहिती सांगणारा हा शब्द आहे। पिता हे नाम आहे, नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द जर वाक्यामध्ये असेल तर त्याला आपण विशेषण म्हणतो। त्याच्यामुळे हा इथला वर शब्द हा विशेषणाचं कार्य करतो। कशाचं कार्य करतो? विशेषणाचं कार्य करतो। या प्रश्नावरून मला एकच सांगायचं होतं की या प्रश्नामध्ये वर हा शब्द आलाय जो क्रियापदाचं कार्य करतोय। पहिल्या वाक्यामध्ये वर शब्द नामाचं कार्य करतोय, दुसऱ्या वाक्यामध्ये वर शब्द क्रिया विशेषण अव्ययाचं कार्य करतोय, तिसऱ्या वाक्यामध्ये वर शब्द शब्दयोगी अव्ययाचं कार्य करतोय, तर चौथ्या वाक्यामध्ये वर हा शब्द विशेषणाचं कार्य करतोय। यापैकी बहुतांश वाक्य अनेक वेळेला तुम्हाला पोलीस एक्झामला येऊन गेलेत, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।